महाराष्ट्रासह देशामध्ये पावसाची तीव्रता वाढणार। 13 ऑगस्ट पासून आता पावसाची तीव्रता वाढणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 262 मिलीमीटर पाऊस। गेल्या वर्षी आतापर्यंत 486 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। करमाळा तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पिकं धोक्यात। पावसाअभावी कोवळी पिकं करपण्याच्या मार्गावर। पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे। नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून सलग 20व्या दिवशी पाण्याचा विसर्ग। 51.15 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्जित। बारवी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठाणेकरांना दिलासा, तर स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू। धरण परिसर आणि नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या इगतपुरी शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम। इगतपुरी शहरातील रेल्वे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, तर धरण 100% भरल्यानंतर सांडव्यावरून विसर्ग सुरू। गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ। धरणाचे 25 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 1,05,106 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। यवतमाळमधील येळाबारा या परिसरातील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महामार्गाच्या कामाचा केळी पिकाला फटका। कामामुळे केळी पिकावर धूळ उडत असल्यामुळे पीक खराब होत असल्याची माहिती। उत्पन्नात घट होण्याचीही भीती व्यक्त। विदर्भात काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे 90% पेरण्या पूर्ण। सोयाबीन, कापूस, धान, तूर, उडीद आणि मूग पिकाची चांगली वाढ। पीक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख। सर्व्हर स्लो असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका। धाराशिव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,51,658 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय। महाराष्ट्रातील सागरी सीमेमध्ये 15 ऑगस्ट पर्यंत मासेमारीला बंदी। आदेशाच्या काटेकोरपणे पालनासाठी मत्स्य विभागाची ही विशेष मोहीम। 100 मत्स्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त सध्या सुरू। भिवंडी परोळ रस्त्यावरील ओढे आणि नाल्यांना संरक्षक कठडे नसल्यामुळे प्रवास धोकादायक। या मार्गावर अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला। प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कठडे उभारावेत, नागरिकांची मागणी। ठाणे रेल्वे स्टेशनजवळील एसटी बस स्थानकामध्ये रस्त्याची दुरावस्था। एसटी स्थानकात खड्डे पडत असल्याचं दरवर्षीचं चित्र। ठाणेकरांच्या या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेकदा आंदोलन करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष। परभणी नांदेड महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ। नागरिकांचा प्रशासनावर रोष। तातडीनं या महामार्गाची दुरुस्ती करण्याचीही मागणी। नांदेडच्या हाणेगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणात विषबाधा। चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या। विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी तपास सुरू। जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती, तर जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह। झिरपणारं पाणी थेट लेण्यांच्या दालनात। ठिकठिकाणी प्लास्टिकच्या बादल्या लावल्याचेही प्रकार समोर। धुळे शहरामध्ये भूमिगत पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। 4 दिवसात 2 वेगवेगळ्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह। वसईच्या सातवली रोडजवळील सूर्या धरणाची पाईपलाईन फुटली। पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणी पाण्याची नासाडी। लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार तुषार राठोड यांची बिनविरोध निवड। निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तुषार राठोड यांनी शुभेच्छा दिल्या, तर राठोडांची थेट मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदी वर्णी लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 500 रुपयांची, तर चांदीच्या दरात 4,000ची वाढ। सोन्याच्या दरात 1,55,530 रुपये आणि चांदीचे भाव 2,45,140 रुपयांवर। तर बुलढाण्याच्या भोकरदनमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1.5 वर्षांपासून शिक्षक गैरहजर। 1.5 वर्षांपासून गणिताचे शिक्षक बाळू गव्हाणे यांची शाळेला दांडी। शिक्षक विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर। तर बीड जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचं जेलभरो आंदोलन। पीक विमा, कर्जमाफी, ऊसतोड मजुरांचा त्रिपक्षीय करार, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले। तर अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात बीडच्या परळीमध्ये महामोर्चा। आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वात काढण्यात आला महामोर्चा। मोठ्या संख्येने नागरिकांचाही या मोर्चामध्ये सहभाग।
अहिल्यानगर मनपा कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा. संरक्षण मिळेपर्यंत नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय. पालिका कर्मचारी धीरज परदेशींवर झालेल्या पालिकेचे सर्व कर्मचारी आक्रमक. भंडारा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत व्हेंटिलेटरवर, तर रुग्णालयाची मुख्य इमारत जीर्ण आणि नादुरुस्त अवस्थेत. छत कोसळू नये यासाठी इमारतीला चक्क 360 लोखंडी खांबाचा आधार. कोकणातील सिंधुदुर्गात भारूड महोत्सवाचं आयोजन. दरम्यान विविध भजनी बुवांकडून भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन. अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू, तर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहरात बंदची हाक. अहिल्यानगर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. पालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर अहिल्यानगरमध्ये दाखल. आरोपीच्या घरावर देवाभाऊंचा बुलडोझर चालवा, पडळकरांची मागणी. नागपुरात एका महिलेच्या 2 पतींमधील वादातनं पूर्वाश्रमीच्या पतीनं विद्यमान पतीवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. मुलाचा योग्य सांभाळ न केल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती. बुलढाण्याच्या शेलसूर गावातील वीरपुत्र जवान हरिदास कापसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अमर रहेच्या घोषणा देत वीरपुत्राला अखेरचा निरोप. हजारोंच्या संख्येनं जनसागराच्या उपस्थितीत मुलगा ऋग्वेदनं वडिलांना मुखाग्नी देऊन भावपूर्ण निरोप दिलाय. बीडच्या केजमधील केळगावात 10 लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ. पीडितेच्या फिर्यादीवरून 5 जणांवर गुन्हा दाखल. कंपनी उभारण्यासाठी 10 लाखांची मागणी करत पीडितेला उपाशी ठेवलं. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये विकासाच्या दाव्यांची अक्षरशः पोलकोल. रस्ता पूल खचल्यामुळे गरोदर महिलेला बांबूच्या झोळीतनं नेण्याची वेळ. महिलेची वाटेतच प्रसूती झाली. सध्या आई आणि बाळ सुदैवानं सुखरूप असल्याची माहिती. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरामध्ये एलपीजी सिलेंडरची तीव्र टंचाई. पहाटे 5:30 वाजेपासून सिलेंडरसाठी रांगा. नागरिक प्रचंड त्रस्त. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देण्याची मागणी.